नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गरुड झेप करिअर अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचा चॅप्टर घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव आहे ॲलॉईज. ॲलॉईज म्हणजे संमिश्रे. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवा भरती असेल किंवा कोण आर्मी असेल, SSC GD असेल, कुठलेही स्पर्धा परीक्षा असो, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा आवडता चॅप्टर म्हणजे ॲलॉईज संमिश्रे. याच्यासाठी परीक्षेचा आवडता आहे कारण हा विषय टॉपिक इतका सोपा आहे परंतु कन्फ्यूज करतो. आणि जिथं कन्फ्युजन असतं, जिथं कन्फ्यूज विद्यार्थी होतात, तिथंच आयोग किंवा परीक्षा घेणारे लोक प्रश्न विचारत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतचे पेपर पहा, त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्की दिसतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरचं नाव आपण परत एकदा सांगतो, ॲलॉईज मिश्र धातू. यामध्ये काय असतं बघा, मेटल म्हणजे धातू प्लस धातूपासून काहीतरी एखादा समिश्र तयार करतात, किंवा धातू अधातू बी एकत्र येऊन काही एखादं समिश्र तयार होतं, किंवा अधातू प्लस अधातू एकत्र येऊन पण काय होऊ शकतं, एक संमिश्र तयार होतो. म्हणजे तीनही या ठिकाणी पॉसिबिलिटी असतात. तर आपण हा टॉपिक इतका कन्फ्यूज करतो विद्यार्थ्यांना, म्हणून कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ट्रिक घेऊन आलेलो आहे. तर ट्रिक खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. तर सर्वप्रथम लिहिले पहा मी पितळ. काय लिहिले पहा, पितळ. पितळ पिताजी. पिताजी पितळेच्या भांड्यामध्ये पितात. आता काय पितात तुम्हाला माहिती, पितळ पिताजी. पितळ पिताजी. पी म्हणजे पितळ, ता म्हणजे तांबे, जी म्हणजे झिंक. आता ह्याचे सिम्बॉल तांब्याचा कॉपर, झिंकचा झेडेन, हे सगळ्यांना माहिती. म्हणजे पितळ पिताजी. पितळ पिताजी. लक्षात ठेवा. दुसरे बघा, कांस्य. कांस्य पदक असतं 3ऱ्या क्रमांकाचं. आता पॅरिस ऑलिम्पिक पाहिली आपण 2024ची. बघा, एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे टिंकू. तुमच्या आवडीची कोणीही असली एखादी टिंकू. टिंकूने ब्रॉन्झ मेडल जिंकले. तिने भारताची आपली शान वाढवली. पाहू शकतो आपण. टिन. टिन तर आपल्याकडे आहे धातू, त्याचं नाव बघा टिन. म्हणजे काय तर त्याचं SN, त्याचं मराठीत त्याला म्हणतो आपण कथील. आणि दुसरं कू म्हणजे CU. कू कशाचं संज्ञा आहे तर तांब्याची. म्हणजे ब्रॉन्झ मेडललाच मराठीमध्ये कांस्य पदक हे कुणी जिंकलं, टिंकूने ब्रॉन्झ मेडल जिंकले. ठीक आहे. टिन SN कथील, कू तांबे, कॉपर. ओके. तिसरी पहा, गन मेटल. आता गन मेटल सगळ्यांनाच माहीत आहे. गन. आता गन मेटल, गन बनवण्यासाठी तिचा वापर होत असेल त्या संमिश्राचा, कारण गन खूप महत्त्वाची असते संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांना पोलीस बनायचं आहे, तर हे लक्षात ठेवावं लागेल. तर दुसरं पाहू शकता तुम्ही, त्यात दिले पहा. आता बंदुकीमध्ये काय असते तर बंदुकीची गोळी असते. ज्यावेळेस बंदुकीची गोळी बंदुकीतून सुटते त्यावेळेस ती सर्वप्रथम कशाला लागेल तर आपल्या जॅकेटला लागते. एक ट्रिक दुसऱ्या नंबरची पहा. 2 ट्रिक आहेत, पण एक ट्रिक पहा. ज म्हणजे जस्त म्हणजे झेड्यान, क म्हणजे कॉपर म्हणजे तांबे, ट म्हणजे टिन, टिन म्हणजे कथील. टिन म्हणजे आधी सांगितले मी, इकडं वरती आहे बघा कथील. लक्षात ठेवलं. म्हणजे गन मेटलची ट्रिक काय तर जॅकेट. जॅकेटवरून लक्षात ठेवा पोरांनो. दुसरे बघा, गन मेटल ताजी टी. हे लक्षात ठेवा नाही तरी कुठले एक ठेवा, जास्त नका कन्फ्यूज हो. दुसरं दिले बघा, चौथं पहा, जर्मन सिल्वर. आता जर्मनी देश सगळ्यांनाच माहीत आहे. हे बी एक जर्मन सिल्वर एक संमिश्र आहे. तर जर्मनीची निताजी. तुमच्या आवडीची जर्मनीची निताजी. नी म्हणजे NI निकेल, ता म्हणजे तांबे कॉपर, जी म्हणजे झिंक जस्त. तर जर्मनीची निताजी. ओके. आता 5व्या नंबरचं पहा, स्टील. स्टीलची भांडी सगळ्याच घरामध्ये असतात. आजकाल तर स्टीलची भांडी असतातच. आमच्या वेळेस पाहायला गेलं तर ती जर्मनची भांडी होती, ती खूप वाकडी व्हायची, लवकर खराब व्हायची. भले असो काही, त्याची ट्रिप बघू आपण. आता जी स्टीलची भांडी आल्यामुळे ती त्यांना काहीच होऊ शकत नाही. कारण बघा, कारण स्टीलच्या भांड्याची कुणालाच फिक्रनी म्हणजे कुणालाच परवा नाही. कारण माहिती आहे, आई आपल्याला मारते, फेकून बिंदास मारते. ओके. तर स्टीलच्या भांड्याची फिक्रनी. फी म्हणजे FE म्हणजे लोहाची संज्ञा आहे. क्र म्हणजे क्रोमियम. क्र म्हणजे इथे लिहितो पहा क्रोमियम. क्रोमियम हा सर्वात कठीण धातू आहे म्हणून वापरलेला आहे. कठीण आहे म्हणूनच भांडे पण कठीण बनतात. नी म्हणजे निकेल. अजून एक स्टेनलेस स्टील असतो, हे पण वापरलं जातं, ह्याची पण भांडी छान असतात. तर फिक्रनी कार्बन, फक्त कार्बन लावायचं बघा. काही स्टेन म्हणजे डाग आहे ना, तर कार्बनचा डाग जाळून भांड्याला कार्बन लागतो माहिती आपण. फिक्रनी कार्बन. आता त्यानंतर बघा, निक्रोम. निक्रोमचा तर खूप फायदा होतो हीटरमध्ये. हीटर कशासाठी लागतं, थंडीमध्ये
पाणी तापवण्यासाठी. पण पोलीसची पोरं बिंदास गरम पाणी कधीच वापरत नाही, थंडच पाणी नाही म्हणून करतात, लवकर उठून अभ्यास बी करतात म्हणे. बरं बघा, निक्रोम वायर, निकेल, आता शब्दातच आहे बघा, निक्रोम. नी म्हणजे काय लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा त्या ठिकाणी. तर नी म्हणजे NI निकेल, क्रो म्हणजे क्रोमियम CR, म्हणजे मँगनीज आणि शेवटी तुम्ही आयरन लावा, लोखंड तर लावूनच घ्या. ओके, निक्रोम वायर शब्दातच आहे, त्याच्या स्ट्रिक अवघड करू नका. पण सोल्डर बघा, मस्त आपली खिडकी दरवाजे किंवा एखादा लोखंड सायकलचा एखादा पार्टला तर आपण काय करतो तर वेल्डिंग करतो, आणि वेल्डिंग मशीनमध्ये ते सोल्डर करतात, ते सोल्डर मशीन वापरतात. बरोबर, त्याची ट्रिक बघा, सोल्जर टिन लाव. सोल्जर म्हणजेच काय, सोल्डर लक्षात ठेवा. टिन म्हणजे SN कथील, ला म्हणजे लावोमधलं ल घ्या, त्याला लेड म्हणा, लेड म्हणजे शिसे, म्हणजे SN म्हणजे कथील आणि लेड म्हणजे PB शिसे, लक्षात ठेवायचं आहे. अजून एक आहे बघा आपल्याकडे, खूप महत्त्वाची आहे, त्याचं नाव बघा बेल मेटल. आता प्रत्येक मंदिरामध्ये जी सकाळ सकाळी घंटा वाजते किंवा शाळेमध्ये पण सर्व विद्यार्थी जे पाहतात ना, घंटीची वाट पाहतात, कधी शाळा सुटेल, खूप सर बोर करतायत. तर बेल मेटल बघा, बेल मेटलपासूनच ते बेल बनवलेली असते, त्याचा आवाज खूप छान असतो. कारण त्याच्यामध्ये काय असतं तर 2 गोष्टी असतात, कॉपर आणि कथील. तांबे कथील, बेल, तांबे, कथील. ओके, अशा प्रकारे अजून काही थोडेफार बघा ते आपण दिलेले आहेत, ते सगळ्या सहसा परीक्षा आले नाही, तर लक्षात ठेवा काय त्याचं बघा. रोल्ड गोल्ड हे म्हणजे डुप्लिकेट सोनं बनवण्यासाठी, म्हणजे व त्यात कॉपर, ॲल्युमिनियम, म्हणजे त्याला खोटे सोने म्हणतो आपण, असतं गरिबी असते आपली. ओके, दुसऱ्या बघा नाणे, आपले मुद्रा धातू, याच्यामध्ये कॉपर, टिन देखील वापरतात. ओके, दुसऱ्या ठिकाणी मॅग्नेशियम, नावाच आहे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. बस अशा प्रकारे महत्त्वाच्या तुम्हाला संमिश्र घेतले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते मला नक्की कळवा, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्वांना पाठवा, जेणेकरून त्यांना काय होईल, फायदा होईल आणि ते नोकरीला लागतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.